प्रोटीनने भरपूर आणि अतिशय चविष्ट असे सोया नगेट्स आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा। सर्वात अगोदर पाणी गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि 1 कप सोयाबीन आणि ह्याला 10 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये। त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे बटाटे, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। सोयाबीन आपली भिजलेली आहे, आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। सोयाबीन मिक्सरमधून काढण्यापूर्वी त्याचं पाणी निथरून घ्यायला मी विसरले होते, त्यामुळे एका कपड्यामध्ये मी हे मिक्सरमधून बारीक केलेले सोयाबीन घेतलं आणि त्याचं पाणी निथरून घेतलं। परंतु शक्यतो पहिले पाणी निथरूनच तुम्ही ह्याला मिक्सरमधून बारीक करा। बटाटा जो आहे त्याची साल काढून किसून घेतलेला आहे। किसून घेतल्याने बटाट्यामध्ये थोडासा चिकटपणा येतो, जो की नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त गरजेचा आहे, त्यामुळे मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेला गाजर आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली आपण शिमला मिरची घेतलेली आहे। ह्यापैकी कुठलाही आयटम तुम्हाला जर स्किप करायचा असेल तर तो करू शकता, चव अगदी तीच राहील। त्याचबरोबर इथे मी टाकलेलं आहे मीठ, लसूण आणि अद्रकची पेस्ट, थोडीशी जिऱ्याची पावडर, थोडंसं चिली फ्लेक्स। तिखट हवा असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीला बारीक करून घेऊ शकता आणि ह्याचं व्यवस्थित असे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। घट्ट असलं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये हवा असल्यास तुम्ही स्वीट कॉर्न सुद्धा मिक्स करू शकता। आता इथे मी छोटे छोटे बॉल ह्याचे बनवून घेते आहे। सगळे बॉल एकत्र बनवून घेतलं तर आपली रेसिपी जी आहे ती लवकर बनते। इथे मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तांदूळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला स्लरी बनवायची आहे, जी की फ्लोइंग कन्सिस्टन्सीमध्ये असेल। तर तुम्ही पाहू शकता ह्याला व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर हे जे नगेट्स आहेत हे तुम्ही चपटे बनवू शकतात आणि ते आपण शॅलो फ्राय देखील करू शकतो। एका ताटामध्ये मी घेतलेले आहे ब्रेड क्रम्स। ब्रेडला मिक्सरमधून बारीक केल्यानंतर ब्रेड क्रम्स तयार होतात। तर जे बॉल आपण बनवून घेतले होते ते स्लरीमध्ये डीप केले, त्याच्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये ह्याला घोळून घेतलं। ही प्रोसेस तुम्ही डबलही करू शकता किंवा सिंगलही करू शकता, दोन्हीही वर्किंग आहे। तर एकदाच आपण 5-6 इथे नगेट्स मस्तपैकी घोळून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण ह्याला डीप फ्राय करूयात। डीप फ्राय करताना सर्वात अगोदर तेलला छान गरम करणं गरजेचं आहे। अगर तेल व्यवस्थित गरम नसेल तर आपले जे हे नगेट्स बनवलेले आहेत हे तेलामध्ये विरघळू शकता, पूर्ण फुटू शकतात। त्याच्यामुळे तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यामध्ये हे आपण जे घोळून घेतलेले नगेट्स आहेत ते त्याच्यामध्ये सोडायचे आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण ह्याला अजिबात हलवणार नाही आहोत। थोडासा ह्याचा जेव्हा कलर बदलेल त्यानंतरच आपल्याला ह्याला अलटून पलटून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती। आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून एकदम क्रिस्पी असे हे सोया नगेट्स लागतात। हे तुम्ही पार्टी स्टार्टर म्हणून सुद्धा यूज करू शकता, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी। आणि ह्याची खासियत अशी की तुम्ही ह्याला अगोदरच तयार करून ठेवलं आणि ऐन वेळेवरती नुसतं तळून जरी घेतलं तरीही हे चालू शकतात। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।